सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. स्वातंत्र्यदिनी कुपवाडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी जन आक्रोश धरणे. सिटी सर्वे नंबर 774 भूखंडाबाबत प्रश्न, निधी प्रक्रियेची चौकशी व SIT तपासणीची मागणी. सांगली. विशेष प्रतिनिधी संजय कांबळे. दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळाजवळील सिटी सर्वे नंबर 774 या भूखंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याच्या मागणीसाठी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालयासमोर जन आक्रोश धरणे आंदोलन केले. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणे हे प्रशासनाचे दुर्दैव असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. देश स्वतंत्र झाला, मग कुपवाडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी आंदोलन का करावे लागत आहे? खरंच बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळाले आहे का, असा सवालही उपस्थित करण्यात आला. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी सिटी सर्वे नंबर 774 या भूखंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार 18 मार्चच्या महासभा ठरावात या जागेवर तिरंगा ध्वजस्तंभ व परिसर विकासाचा निर्णय नमूद आहे. त्यानंतर 29 जून रोजी सुमारे 1.50 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पुढे आला आणि 30 जुलै रोजी स्थायी समितीच्या ठरावातून संबंधित प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. एकाच भूखंडासाठी वेगवेगळे निर्णय का घेण्यात आले, निधीची प्रक्रिया कोणत्या आधारावर करण्यात आली याची माहिती प्रशासनाने जनतेसमोर द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या प्रकरणातील सर्व ठराव, पत्रव्यवहार, प्रस्ताव, अंदाजपत्रके, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी तसेच निधी प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करावी. संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी करून गैरप्रकार किंवा नियमभंग आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. बाबासाहेबांचा पुतळा हा केवळ पुतळा नसून संविधानिक अस्मितेचा प्रश्न आहे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. सिटी सर्वे नंबर 774 वर पुतळा व तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन, समता सैनिक दल तसेच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजय संपत कांबळे, संजय भूपाल कांबळे, प्रशांत संगाप्पा वाघमारे, अनिल मोरे, किशोर आढाव, जगदीश कांबळे, हिरामन भगत, युवराज कांबळे, पवन वाघमारे, ऋषिकेश माने, अशोक लोंढे, मोहन साबळे, विनायक मोरे, अशोक कांबळे, गॅब्रियल तिवढे, विनोद तांदळे, अनिल सावंत, वैभव रांजने, गौतम भगत, दीक्षा पवार, सिद्धार्थ पवार, अक्षय मागाडे, मधुकर शेश्वरे आदी उपस्थित होते. MSCIT व GCC-TBC टायपिंग कम्प्युटर कोर्ससाठी प्रवेश सुरू झाले आहेत, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण सिद्धेश्वर कम्प्युटर्स अँड टायपिंग इन्स्टिट्यूट, मशिदीजवळ, सूरज ज्वेलर्स, आटपाडी. संपर्क 94 238 31 340, 94 05 55 54 74. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्षतारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा